जय बजरंगबली महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। फल प्रमाण ताम्रपात्र त्यात घालावे धृत पवित्र सुवर्णवरती घालून विचित्र दान गौरीपुत्र गजानन कौशल्यपुत्र गणनंदन अंजनीपुत्र हनुमंतराया यांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि या व्यासपीठाचे आदरणीय आमचे माऊली महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि आता सेवा केलेले आमचे सरपंच अतिशय सुंदर सेवा केली आहे म्हणून त्यांना सुद्धा साष्टांग दंडवत। आणि खरंच महाराज आमच्या उमरी तालुक्यात वैभव असणार गायनाचार्य या ठिकाणचे वाचक म्हणून वाचन चालू असणारे देवानंद पाटील गडजे नागठाणेकर आणि यांना सुद्धा साष्टांग दंडवत। सर्व श्रुती मंडळींना साष्टांग दंडवत कथेला सुरुवात। आता या ठिकाणी अधिक महत्व असणारा हा अधिक महिन्यामध्ये चाललेला हा ग्रंथ आहे, अतिशय सुंदर आहे महाराज। आणि जगाचा मालक असणारा भगवान परमात्मा लक्ष्मी देवीला सांगायला लागले की या महिन्यामध्ये कसं दान करावं आणि काय दान दिल्यानं कोणतं पुण्य प्राप्त होतं, म्हणून ही कथा चाललेली आहे महाराज। भगवंत सांगायला लागले आता दानामध्ये काय प्रकार सांगितला महाराज, आतापर्यंत बराच सांगितला। आणि म्हणजे तांब्याचं भांड असावं जेणेकरून स्वर्ण त्यामध्ये टाकावं आणि हे जर त्या ठिकाणी आणि त्यामध्ये दही असणार किंवा तूप लोणी असावं महाराज। हे पदार्थ जर त्या ठिकाणी ब्राह्मणाला दान केलं तर फार पुण्य पण प्राप्त होईल असं या ठिकाणी बोलू लागले। अनेक प्रकारची पद्धत आहे पण हे मुंबई असणारे अष्टकुंभ असावे महाराज, अष्टपात्र असावे त्या ठिकाणी 8 पात्र असावे आणि म्हणजे त्यामध्ये पूर्ण अन्न त्या ठिकाणी टाकावं आणि म्हणजे एखाद्या ब्राह्मणाला सात्विक व्यक्तींना त्या ठिकाणी म्हणजे अर्पण करावं असं बोलू लागले। आदि चक्रोपाना समर्थमान आणि देवी त्या ठिकाणी 33 पदार्थ असावे। आता त्याची संख्या सुद्धा असणारी 33 सांगितली महाराज। आता याचे कारण आहे पण या ठिकाणी दान करत असताना या न्यायप्रमाणे दान करावं असं त्या ठिकाणी बोलू लागले। अशा प्रकारे नियम सांगतात यथाविधी केले असता ग्रहित नियमाचे होणे पूर्तता कोणतंही कार्य सिद्धीला जात नाही म्हणून भगवंत सांगतात ह्या नियमाप्रमाणे जर याचं आचरण केलं आणि नियमाप्रमाणे जर आपण दान केलं ना तर तात्काळ मोक्षाची प्राप्ती होईल असं भगवान परमात्मा बोलू लागले। साधनार्थ जर का कोणी समर्थ पदार्थ दुर्लभ होत निर्धारे
पावन होत नाही महाराज. पण या ठिकाणी नियमाचं पालन सांगायला लागले. आता ब्राह्मणाला हे दान दिलं पाहिजे, कारण ब्राह्मणच का दान दिलं पाहिजे महाराज? ब्राह्मणाकडे ते आचरण असतं नाही काय, म्हणून म्हणजे ब्राह्मणाला दान द्यावं. आणि आपलं जसं काही परिस्थिती असेल ना, त्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणी काही दक्षिणा ठेवली पाहिजे, अशा पद्धतीने बोलू लागले. सामर्थ्य आहे ना, कारण त्यांच्या वाचेमधलं सामर्थ्य आहे महाराज. तीच कथा आम्ही सांगितली तर तेवढं गोड वाटत नाही, कारण हे वाचेमधलं सामर्थ्य आहे. म्हणून या ठिकाणी विष्णू परमात्मा म्हणतात ब्राह्मणाच्या मुखातून ऐकावं आणि ब्राह्मण दैवतेलाच म्हणजे त्या ठिकाणी दान दिले पाहिजे, ब्राह्मणाला म्हणजे दक्षिणा दिली पाहिजे, कारण त्यांचं आचरणाचं सामर्थ्य असतं, असं या ठिकाणी बोलू लागले. म्हणून महाराज या ठिकाणी सांगायला लागलं, स्त्री असो किंवा पुरुष असो महाराज, आता या महिन्याचं पूर्ण महिना असणारं व्रताचं पालन करणं आणि व्रताचं पालन करत असताना काय पदार्थ खावं, काय पदार्थ खाऊ नये आतापर्यंत सांगितलं महाराज. म्हणून ज्या ज्या पदार्थाचा आपण वर्ज्य केलो ना, त्या पदार्थाबद्दल बोलू लागले. तो पदार्थ से अधिक मासांती दान देवोनी विप्रा प्रती तनमुखे ऐकुनी व्रत पुरती नंतर स्वये भक्षावा. बरोबर महाराज या ठिकाणी सांगायला लागले, आपण एक महिन्याचं व्रत करत असताना काय काय खाऊ नको ते सांगितलं महाराज. आणि जे काही वस्तू आपण न खायचं ठरवल्या त्या वस्तूमध्ये अगोदर त्या ब्राह्मणाला दान दिलं पाहिजे, त्या ब्राह्मणाला दान देऊन नंतर म्हणजे आपण त्याचं भक्षण करावं, तरच म्हणजे या महिनाभर केलेल्या आचरणाचं असणार फलप्राप्ती आपल्याला भेटते म्हणतात. ऐसा ग्रहित नियम त्याग करता होऊने यथा सागा यथोक्त नियमाचे सांग भक्त कृपेला फळतया. म्हणून महाराज भक्त करपाळो दे फळतय आपल्याला बरं काय. भगवान परमात्मा असणारे करपाळ आहेत महाराज, दयाळ आहेत, पण नित्य नियम नामे म्हणाले महाराज. नित्य नियम नामी प्राणी जे दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ आहे. कारण नियमाचं जर आपण आचरण केलं ना, नियमाचं जर पालन केलं आणि नियमापूर्वक महिनाभर भगवंताचं जर चिंतन केलं, भगवंताचं जर पूजन केलं, तर म्हणजे तो भगवान परमात्मा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रसन्न होऊन त्या ठिकाणी फल प्राप्ती देते म्हणतात. दक्षिणा देवोनी विप्राप्रती तन्मुखे ऐकावी व्रत पुरती व्रतांती दक्षिणा नार्पिती ती पय पडती नरकात. महाराज आता या ठिकाणी सांगायला लागले, पूर्ण महिनाभर आपण नियम करतो महाराज, पण काही लोक काय करतात, थोडीशी त्या ठिकाणी चूक करतात महाराज. कारण आता पूर्ण विधी त्या ठिकाणी संपल्याच्या नंतर जो काही अतिथी आहे ना, जो काही ब्राह्मण देवता आपण बोलवलं, त्याचं मन संतुष्ट झालं पाहिजे, असं म्हणजे त्याला दक्षिणा द्यावं. आणि त्याला जर आपण दक्षिणा दिला नाही
तर म्हणे एवढंही कार्य करून एवढंही म्हणे त्या ठिकाणचं आचरण करून शेवटी नरकाला जावं लागतं असं भगवंत बोलू लागले. आणि कवरत्त कैवल्य पावन महाकुष्टी होती जाना तस्मत दक्षिणा देऊन व्रत परिपुरती वदावी. म्हणून मुले महाराज या ठिकाणी म्हणून सांगायला लागले की मुले पूर्ण विधीचं आचरण केलं पाहिजे आणि नियमाप्रमाणे त्या ब्राह्मण दैवतेला त्यांचं मन संतुष्ट होईल असं म्हणे दक्षिणा देऊन त्यांचा म्हणे त्या ठिकाणी आदर करावा, त्यांचं पूजन करावं, तरच मला त्या ठिकाणी फल प्राप्ती होते म्हणतात. ऐसे भक्ती भावे करिताय फळ व्रत फळ ये हाता अनिकांत अनंत वाजे परतत्वता फळ लाभले निश्चेते. म्हणून महाराज या ठिकाणी सांगायला गेलं एवढं जर कार्य असणार पूर्ण जर आपण नियमाप्रमाणे केलो आणि म्हणजे सांगितल्याप्रमाणे जर आचरण केलं तर म्हणजे त्या ठिकाणी फळ प्राप्ती होते, नवे नवे पुण्य प्राप्ती होते महाराज. पण आता हे कोण्या लोकांनी केलं, कोणी कोणी म्हणजे या व्रताचं आचरण केलं आणि कोणाला फल प्राप्ती झाले असं भगवंत बोलू लागले. सकल पापे होती दहन मनोरथ पुरती संपूर्ण आणि अंती मोक्ष सदन लाभते जान साचार. म्हणून महाराज हे जर आपण पूर्ण आचरण केलं तर काय होते सांगायला लागले महाराज. सगळं असणारं पाप जळून भस्म होते म्हणायला लागले आणि धन धान्य सगळं काही वैभव प्राप्त होतं आणि याच्याही पुढे ना मोक्ष प्राप्ती सुद्धा होते महाराज. एवढं असणार ह्या व्रताचं आचरण केल्याच्या नंतर फल प्राप्ती होते म्हणतात. इंद्रे ऐसे अधिक मास पुण्य फलदाता हे विशेष येतात एका इतिहासा सांगतो ऐके सादर तू. म्हणून महाराज जगाचा मालक असणारा भगवान परमात्मा लक्ष्मी देवीला बोलायला लागले तू बोले आता सावधपणा नाही, आता एवढं जर आचरण केलं तर त्याची फलप्राप्ती होते ह्यात काही नवल नाही. पण बोले तुला हे फलाचा या विधीचं आचरण कसं करावं आणि विधीचं आचरण केल्याच्या नंतर कशी काही फलप्राप्ती झाली हे मला मी सांगतो असं भगवंत असणारे लक्ष्मी देवीला बोलू लागले. भगवान की जय. का थांबल्या म्हणायचं संपलंय. चला काय